जंगपुरा मतदारसंघातून आपचे मनीष सिसोदिया पिछाडीवर आहेत आणि याविषयी आपण अधिक बोलूया. आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत. गणेश, यापूर्वी जसं आपण बोलत होतो की लोकसभेतलं जे मतदान आहे ते पूर्णपणे आपल्याकडे वळवण्यात, विधानसभेला देखील ते आपल्या मागे येईल हे एन्श्युअर करण्यात भाजपला यश येताना पहिल्यांदा तरी दिसतंय. अर्थात अजून खूप मोठे निकाल बाकी आहेत. अजून ईव्हीएमची मतमोजणी झाल्यानंतर हे चित्र स्पष्ट होईल किंवा यावर शिक्कामोर्तब होईल. मात्र सध्याचे ट्रेंड्स येत आहेत सुरुवातीला, त्याच्यावरून काय चित्र दिसतंय? पहिली गोष्ट तर ज्यांनी सर्वे केले होते त्यांच्या चेहऱ्यावरती आता एक आनंद असेल, कारण असेच जर कल राहिले तर त्यांचे सर्वेज यावेळेस खरे ठरतील असं दिसतंय. कारण लोकसभेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते सर्वे करणाऱ्या एक्झिट पोल कंपनीजवरती, कारण ते चुकीचे ठरत होते. यंदा भाजप पुन्हा 27 वर्षांनंतर इथं सत्ता काबीज करेल असं प्रत्येक एक्झिट पोलने सांगितलं होतं आणि तसंच चित्र आता दिसतंय. आणि जे फॅक्टर्स इथे महत्त्वाचे होते, अनेक दिवसांपासून चर्चा होती की आम आदमी पार्टीचे मोठे चेहरे म्हणजे अरविंद केजरीवाल, आतिशी, मनीष सिसोदिया हे यांचा पराभव होऊ शकतो, कारण तशा प्रकारचे उमेदवार भाजपने दिले त्यांच्या विरुद्ध आणि काँग्रेसने देखील तगडे उमेदवार दिले होते. म्हणून तिरंगी लढाईमध्ये यांना नुकसान होईल असं चित्र होतं. आणि सुरुवातीच्या कलांमध्ये म्हणजे पोस्टल बॅलेटच्या मतांमध्ये तरी अरविंद केजरीवाल, आतिशी, मनीष सिसोदिया हे सगळे मागे आहेत. सत्येंद्र जैन पुढे आहेत. पण हे तीन चेहरे जे आपचे थिंक टँक, आपचे मेजर चेहरे होते, ते सध्या तरी मागे आहेत. 16, 6 आणि 1 काँग्रेसला 1 आहे. आणि आपण जसं म्हणतो की काँग्रेसनं येणं, काँग्रेसचा चांगला परफॉर्मन्स हे भाजपसाठी चांगलं आहे आणि आपसाठी नुकसानीचं आहे. त्याचेच परिणाम आहेत का? कारण जर काँग्रेस सुरुवातीच्या कालामध्ये 1 जागावरती तरी असेल, तर इतर जागा जिथं आम आदमी पार्टीचे लीडिंग चेहरे मागे आहेत तिथं काँग्रेसने निश्चित चांगलं केलं असेल. अरविंद केजरीवाल विरुद्ध काँग्रेसचे संदीप दीक्षित होते, त्याचबरोबर आतिशी विरुद्ध अलका लांबा होती. तर हे मोठे चेहरे आणि काँग्रेसने पण पूर्ण कंबर कसली होती की आपण चांगला परफॉर्मन्स करू आणि काँग्रेसचं समजा वोटिंग पर्सेंटेज वाढलं तर त्याचा फायदा निश्चित भाजपला होईल अशी चर्चा होती आणि तेच सुरुवातीच्या कलांमध्ये आहे. पण हे खूप लवकर किंवा सुरुवातीचे कल आहेत ईव्हीएममध्ये, प्रामुख्यानं ईव्हीएमची जेव्हा मतमोजणी होईल त्यावेळेला कळेल की हे कल तसेच राहतात का आणि कोणाच्या बाजूनं दिल्लीच्या जनतेने मतदान केलेलं आहे. अनेक फॅक्टर्स होते आणि फॅक्टर होतं कारण याच्या आधीच्या 2 निवडणुकीमध्ये लढत होती ती भाजप आणि आपमध्ये. काँग्रेस फाईटमध्ये कुठेच नव्हती. काँग्रेसचं परफॉर्मन्स कोणी मोजत नव्हतं. पण यंदा काँग्रेसचं परफॉर्मन्स चांगलं असेल वोट पर्सेंटेज वाईज अशी चर्चा जोरदार होती. तशा प्रकारचं कॅम्पेन काँग्रेसनं केलं होतं आणि त्याचेच परिणाम हे आहेत का हे पूर्ण मतमोजणी झाल्यानंतर त्याचा ॲनालिसिस केल्यानंतर स्पष्ट होईल. पण काँग्रेस 1 आणि आता आकडे वाढलेत. 7 जागांवरती आम आदमी पार्टी पुढे आहे, 18 जागांवरती भाजप पुढे आहे आणि काँग्रेस 1 जागांवरती आहे. म्हणजे जवळपास 70 पैकी 26 जागांचे कल पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीनंतर समोर आलेले आहेत. पण यातले आत्ताचा सर्वात मोठा पॉईंट म्हणजे अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि आतिशी हे तिघं मागे चालत आहेत. निश्चितपणे या क्षणाचे जे अपडेट्स आहेत, एकूण 27 जागांचे कल आता आपल्या हाती आलेले आहेत आणि त्यामध्ये 18 ठिकाणी भाजपने आघाडी घेतलेली आहे. 8 जागांवर आपचे उमेदवार आघाडी घेताना दिसत आहेत, तर काँग्रेस पुन्हा एकदा एका जागेवर आघाडी मारताना दिसत आहे. पहिल्या कलांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी घेतल्याचं सध्या चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. एकूण 18 जागांवर भाजपने आघाडी घेतलेली आहे आणि